आज प्राप्त झालेल्या सगळ्या सदन सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे। तरी विषयाचं गांभीर्य लक्षात घेता नानाभाऊ आपण 2 मिनिटात आपला मुद्दा मांडा। अध्यक्ष महाराज, औरंगाबाद इथे कन्नड ते संभाजीनगर येथे कन्नड किशोर, औरंगाबाद कोळसेवाडी येथे उसाचा ट्रक उलटल्याने ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जय अध्यक्ष महाराज, ठीक आहे, रेकॉर्ड वरती आपण करेक्शन करू। 10 मार्च 2025 रोजी संभाजीनगर येथील कन्नड ते पिशोर मार्गावर कोळसेवाडी येथे उसाचा ट्रक उलटल्याने 6 ऊसतोड कामगारांचा मृत्यू होणे, 11 जण जखमी होणे। अध्यक्ष महाराज, मगाशी आपण आज अपघाताच्या बद्दलच्या प्रश्नामध्ये मला बोलू दिलं नव्हतं अध्यक्ष महाराज। माझा या ठिकाणी मुद्दा असा होता अध्यक्ष महाराज की मोठ्या प्रमाणात रस्त्यामध्ये गड्डे पडलेले आहेत। उसाचे ट्रक किंवा ट्रॅक्टर असतील अध्यक्ष महाराज, त्यांना पलटी मारणं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होणं, लोकांचं जीवित जाणं हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। आपण कालच आपल्या राज्याचं बजेट झालं अध्यक्ष महाराज, आणि आपण पाहिलं असेल की कुठल्याही रस्त्यांसाठी पैसे न देण्याचा निर्णय सरकारने केलेला आहे। राज्याच्या रस्त्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत अध्यक्ष महाराज। दारू पिऊन गाडी चालवणं, आणि मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं की ड्रग्जचं प्रमाण वाढलेलं आहे अध्यक्ष महाराज, त्यांनी रेकॉर्डवर आणलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाजूला तिथंच असेंब्ली चालू झालेली आहे अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच चाललेली आहे अध्यक्ष महाराज। जुनी प्रथा आहे? नाही, प्रथा नाही आहे अध्यक्ष महाराज। आपल्यासारखे अध्यक्ष मजबूत असल्यानंतर हे असं होता कामा नये अध्यक्ष महाराज। आम्ही तुमच्या बरोबर आहोत ना अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, गृहमंत्री इथं बसलेले आहेत अध्यक्ष महाराज, राज्याचे मुख्यमंत्री आहेत अध्यक्ष महाराज। आताच मंत्र्यांनी मगाशी उत्तर देताना सांगितलं की ड्रग्जचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, आणि दारू पिऊन गाडी चालवणं, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते खराब होणं, हे सगळे कारण या अपघातासाठी ठरलेले आहे अध्यक्ष महाराज। हे ऊसतोड कामगार यांचं 11 लोकांचा मृत्यू या ठिकाणी झालेला अध्यक्ष महाराज, गंभीर बाब आहे। आणि म्हणून अध्यक्ष महाराज, माझं सरकारला तुम्ही तर नाकारून टाकलं अध्यक्ष महाराज, मला याच्यावरची चर्चा घडवायची होती, पण आपण चर्चेलाही तयार नाही। पण अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये या ऊसतोड कामगारांचा झालेला मृत्यू आणि मृत्यू झाल्यानंतर हे कुठल्या कारणाने मृत्यू झाला ते तपासलं पाहिजे, आणि या कामगारांच्या परिवाराला आर्थिक मदत सरकारने करावी, ही भूमिका या ठिकाणी आहे अध्यक्ष महाराज। आणि पुढच्या काळात अशा घटना होऊ नये याची काळजी सरकारने घेण्याची या निमित्तानं माझी सरकारला सूचना अध्यक्ष महाराज। माननीय मुख्यमंत्री महोदय, मला माहिती आहे तुमचं कान माझ्याकडे आहे, माझ्याकडे कान आहे तुमचं, मला माहिती आहे, पण हे ठीक आहे, मला माहिती आहे, तुम्ही बोलायच्या पहिलेच बोलून टाकलं। पण नाना भाऊ, तुम्ही तुमचं ध्यान माझ्याकडे ठेवा। मी तुमच्याकडेच आहे, पण एक लक्ष त्यांच्याकडे, कारण अपेक्षा त्यांच्याकडून आहेत ना अध्यक्ष महाराज, त्यांना उत्तर द्यायचं आहे याचं। आणि हे जे ऊस कामगार ज्यांचा मृत्यू या ठिकाणी झाला अध्यक्ष महाराज, 11 लोकांचा, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणं, आणि जे 6 ऊसतोड कामगार ज्यांचं 11 ऊस कामगार जे जखमी झालेले आहेत, त्यांच्या सगळ्या हॉस्पिटलचा खर्च हा शासनाने उचलावा, अशी भूमिका आमची आहे। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यावरचं निवेदन करावं, अशा पद्धतीने शासनाने दिलेल्या माहितीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी। होय अध्यक्ष महोदय।